महाराष्ट्रात धर्मांतराच्या मुद्द्यावर मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली आहे। महायुती सरकारने महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत सादर केलं। या विधेयकानुसार जबरदस्तीने फसवणूक करून किंवा आमिष दाखवून केलेलं धर्मांतर रोखण्यासाठी कठोर शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे। पण या कायद्यात नेमकं काय आहे? धर्मांतरासाठी 60 दिवस आधी नोटीस का द्यावी लागणार? कोणाला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो? आणि या कायद्याने लव जिहाद कसा थांबणार? असे अनेक प्रश्न आहेत। या कायद्याचा अर्थ आपण सोप्या भाषेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी विहंग ठाकूर। राज्य सरकारने विधानसभेत महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 सादर केलं। सरकारच्या मते काही ठिकाणी नोकरीचा आमिष, मोफत शिक्षण, विवाहाचे आश्वासन किंवा दैवी चमत्कार दाखवून धर्मांतर घडवले जात असल्याच्या तक्रारी वाढल्यात। या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि राज्यातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी हा कायदा आवश्यक असल्याचं सरकारचं म्हणणं आहे। या विधेयकातील सर्वात महत्त्वाच्या तरतुदी म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने धर्मांतर करायचे असेल तर त्या व्यक्तीला जिल्हाधिकाऱ्यांना 60 दिवस आधी नोटीस द्यावी लागेल। यानंतर त्या नोटिसीवर 30 दिवसात आक्षेप मागवले जातील। जर आक्षेप आला तर पोलीस चौकशी करतील। धर्मांतर झाल्यानंतर 21 दिवसात घोषणापत्र देणे बंधनकारक असेल। ही प्रक्रिया पाळली नाही तर ते धर्मांतर अवैध मानलं जाईल। या कायद्यात आमिष आणि जबरदस्तीची स्पष्ट व्याख्या करण्यात आली आहे। आमिषामध्ये रोख रक्कम, मोफत शिक्षण, चांगल्या जीवनशैलीचे आश्वासन, भेटवस्तू आणि इतर धर्माचा अवमान करून स्वतःच्या धर्माचा गौरव करणे असे उल्लेख आहेत। तर जबरदस्तीमध्ये दैवी प्रकोपाची भीती दाखवणे, सामाजिक बहिष्काराची धमकी आणि मानसिक दबाव यांचा समावेश करण्यात आलाय। या विधेयकात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। बेकायदेशीर धर्मांतर केल्यास 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांचा दंड। पीडित व्यक्ती महिला, अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती जमातीची असेल तर 7 वर्ष कारावास आणि 5 लाख दंड। आणि जर हा गुन्हा पुन्हा केला तर 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 7 लाख रुपयांपर्यंतचा दंड। महत्त्वाचं म्हणजे हे गुन्हे अजामीनपात्र असतील। या कायद्यानुसार पीडित व्यक्ती, आई वडील, भाऊ बहीण, रक्ताचे नातेवाईक यांना तक्रार करण्याचा अधिकार आहे। तसेच पोलीस स्वतःहून गुन्हा नोंदवू शकतात। जर एखादी संस्था, NGO, शाळा किंवा रुग्णालय या प्रकरणात दोषी आढळली तर त्यांची नोंदणी रद्द होईल आणि सरकारी अनुदान कायमचं बंद होईल। या विधेयकाला सरकारकडून लव जिहाद सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। कारण या विधेयकात आणखी एक मोठी तरतूद आहे। जर एखादा विवाह केवळ धर्मांतर करण्याच्या उद्देशाने झाला असेल तर तो विवाह न्यायालयाकडून अवैध ठरवला जाऊ शकतो। मात्र अशा विवाहातून जन्मलेल्या बालकांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित ठेवले जातील। त्यांना आई वडिलांच्या मालमत्तेवर हक्क असेल। बालकांची कस्टडी आईकडेच राहील आणि बालकाचा धर्म आईच्या विवाहापूर्वीचा धर्म मानला जाईल। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फतच केला जाईल। पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी अधिकारी तपास करू शकणार नाहीत। या प्रकरणाची सुनावणी थेट सत्र न्यायालयात होईल। महाराष्ट्र हा असा कायदा करणारं पहिलं राज्य नाही आहे। याआधी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही धर्मांतर विरोधी कायदे लागू करण्यात आले आहेत। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलंय की या विधेयकाचा उद्देश कोणत्याही धर्माला लक्ष्य करणं नाही तर बळजबरीने किंवा फसवणुकीने होणारे धर्मांतर रोखणे हे आहे। पुढील आठवड्यात 3 दिवस सभागृहात या विधेयकावर चर्चा होणार आहे। एकूणच महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 हा खरोखरच बेकायदेशीर धर्मांतर आणि लव जिहादला रोखण्यासाठी प्रभावी ठरेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।